हाय हॅलो, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. मी सीमा. तर आजची सकाळची सुरुवात झाली आहे. माझे पोरं गेलेत शाळेत. तर आता मी आज चहा आणि थोडंसं ब्रेड होते ते मी खात आहे. स्वतःला पण थोडं टाईम द्यायला पाहिजे ना. तर आता मी थोडंसं चहा घेतला आणि थोडे 2 ब्रेड उरले होते ते मी आता खात आहे. आणि ब्रेड खाऊन म्हणजे चहा पिऊन झालं तर मी थोडं चहा उरलेलं होतं ते पिऊन घेते आणि मग आपल्या कामाला सुरुवात करावी लागते. तर मी किचनमध्ये जाते. मग माझ्या भांड्यांचा एवढा पसारा पडलेला आहे ना. भांडे, मग ते झालं की पोरांचे टिफिन केलेले ते भांडे पडलेले आहेत आणि आता मला पण स्वयंपाक बनवायचा आहे. तर ते पण आता भांडी सगळं आवरायचं, प्लस मला मशीनवर पण काम करावं लागतं ना. तर मी आले आहे किचनमध्ये आणि मला एक सवय आहे ना, चहा पिल्यानंतर मला पाणी पिवावंच लागतं, नाही तर मला म्हणजे कसं तरीच होतं. चहा पिल्यानंतर थोडं एक कानी घोट हो, पण पाणी पिवावंसं असं माझी इच्छा होते, मी पितेच. तर आता मी आले आहे किचनमध्ये. तर आज आमचं मेनू आहे शेपूची भाजी आणि भेंडी बनवणार आहे. तर आता मी शेपूची भाजी ना अशी तोडून नाही ठेवत, मी एकदाच भाज्या आणते ना. तर मी काय करते, मग पालेभाज्या असते ना ते पेपरमध्ये गुंडाळून ठेवते. त्याने ना पण 8-10 दिवस नाही बनवले ना तरी ती तशीची तशी हिरवी राहते. मी ना रविवारी शेपूची भाजी आणलेली, म्हणजे आमचं रविवारचंच एकदाच सगळ्या भाज्या येतात आठवड्याभरासाठी. तर मी ना गुरुवारी भाजी बनवते, ही रविवारी आणलेली गुरुवारी बनवते. तर बघा तुम्ही, हिरवीगार अशी आहे. आणि मी काय करते, कट करते आणि नंतरच धुते. मला कसं होतं, धुवून ठेवायला म्हणजे त्यांना सुकवा, परत त्यांना भरून ठेवा. त्यापेक्षा मी जेव्हा कोणत्याही भाज्या बनवायच्या असतात ना, आल्यावर मी स्टोअर करून मतलब भरून ठेवते. आणि जसं मला बनवायचं असेल ना तसं मी कट करते आणि साफ करते आणि धुवून घेते. तसं मला बरं वाटतं असं. आणि बघा ना तुम्ही, किती हिरवीगार अशी शेपूची भाजी आहे ही. आणि इकडे मी राहते ना, तिथं ना भाज्या एवढ्या भेटत नाही. म्हणजे ते शुक्रवारी आणि रविवारीच अशा भाज्यांच्या गाड्या येतात पुण्यावरून. तेव्हाच आम्हाला भाज्या सगळ्या एकदाच घ्याव्या लागतात, कारण की इथे भाज्या पिकत नाही, इथं फक्त भातच पिकतो. त्यामुळे कसं मला स्टोअरच करून ठेवावं लागतं. ताज्या भाज्या आल्या ना की मी एकदाच घेऊन येते. आणि महाग पण खूप भेटतं इथे, कारण की ते बाहेरून आणतं आणि जिथं पिकतं तिथं स्वस्त भेटतं, पण इथं काही पिकतच नाही भाताशिवाय. त्यामुळे इथं खूपच महाग भेटतं. तर मी भेटलं तर जाऊ दे महाग, आणि पण भेटतं ना. तर आता मी ही भाज्या कट करून घेत आहे, चांगलं असं स्वच्छ धुवून घेणार आहे आणि हिरव्या मिरचीच्या ठेशामध्ये बनवून घेणार आहे. तुम्हाला तर माहितीच असेल कशी बनवतात ते. तर मी आता शेपूची भाजी पूर्ण साफ केली आहे. आणि माझा किचन ओटा कसं छोटासा आहे ना, तर मला हातोहातच साफ करून घ्यावं लागतं, कारण की ते जागाच नसते ना. तर आता मी भाजीनं साफ धुवून घेत आहे. मस्त असं मी नळाखाली जाळी घेतलेली आहे ना, त्या जाळीत ठेवते आणि असं मस्तपैकी 2-4 पाण्याने चांगलं धुवून घेते. आणि त्याच्या माती, म्हणजे शेपूची भाज्या कोणत्याही पालेभाज्या असू तर त्याच्यातनं माती वगैरे राहते, उपटून काढलेली असते ना, त्यामुळे त्याच्यात मात्या वगैरे असते. तर आता मी भेंडी पण धुवून ठेवलेली, थोडं त्याच्यावरती पाणी होतं ना. तर मी त्याला काय करते, आता सुक्या कपड्याने मस्त कॉटनच्या पुसून घेते एक भेंडी, कारण की त्याच्यात थोडं जरी पाणी राहिलं तर ते चिकट होऊन जातात ना. त्यामुळे मी त्यांना असं एक पुसून घेते आणि कोरडं करून घेते. मग त्यांना पण कट करून घेईल. आणि मेथी आणि शेपूची भाजी, माझ्या मोठा माझा रिषभ आहे ना, त्याला पालेभाज्या खूपच आवडतात. तो काही नॉनव्हेज वगैरे खात नाही, त्याला नुसतं पालेभाज्या कोणत्याही, म्हणजे व्हेज त्याला काही पण द्या तो सगळं खाईल, म्हणजे हे नाही खायचं ते नाही बोलत. पण नॉनव्हेज हा त्याला आवडतच नाही, त्यामुळे आम्ही पण त्याला फोर्स नाही करत. त्याला जो आवडते ते त्याला मी बनवून देते. आणि बरं आहे ना, नॉनव्हेज नाही खाल्लं तर बाकी सगळं खात. इथे नाही, बिल्डिंगमध्ये कशाचं तरी काम चालू आहे ना, त्यामुळे थोडंसं असं ड्रिल मशीनचा वगैरे आवाज येते. तर आता मी भेंडी कट करून घेत आहे. अशा प्रकारे मी भेंडी कट करून घेते. आणि मी भेंडी माझ्या पोराला फक्त जिरं आणि लाल मिर्च पावडर टाकते आणि हळद टाकते, फक्त ह्याच्यातच त्याला मेन भेंडी आवडते, त्याच्यात बाकी काहीही नको आहे. तर त्याला फक्त तशी भेंडी पाहिजे. आता मी इथे लसूण आणि मिरचीचा ठेसा बनवला आहे, त्याला खलबत्त्यात कुटून घेतलं. तर मी त्या थोडंसं जिरं तेलामध्ये टाकणार आहे आणि थोडं आपण काय वाटलेलं मिरचीचा ठेसा ते टाकून शेपूची भाजी मस्त बारीक अशी, मतलब शेंगदाण्याचं कूट टाकून मस्त बनवून घेणार आहे. मुगाची डाळ पण टाकतात, तुरीची डाळ पण टाकतात, पण मला नाही आवडत. तर त्यांना आवडते, पण मी बोलले आज 2 भाज्या आहेत ना, मग पुरून जातील. ज्यांना जास्त क्वांटिटी हवी असते ना, त्यांनी मुगाची डाळ किंवा तुरीची डाळ टाकायची, त्यांनी कसं डाळ वाढते. आणि भाज्या कशा पाणी म्हणजे थोडं किती पण असू ती थोडीशीच होते. तर मी आता काय करते, थोडी मी शेपूची भाजी बनवून घेते, मग मला चपात्या बनवायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे शेपूची भाजी मी तोडून साफ केलेली आहे ना, ते आता मी करून घेते.
आणि बाजूला ठेवते कलबत्ता वगैरे, कारण की किचन माझं बघा तुम्ही केवढूसा, एक गाशी शेगडी ठेवली की बाजूला भांडी घासून ठेवायचं जो टप असतो ती जाळी ठेवायला पण जागा नसते, तर खूपच अडचण होते. फ्लॅटमध्ये असंच असतं, जागाच कमी, किचन छोटे छोटे दिलेले असतात, त्यामुळे आहे त्याच्यात समाधान मानायचं आणि पुढे चालायचं. तर मी काय करते आता भाजी बनवून घेत आहे. अशा प्रकारे मी भाजी बनवून घेते. थोडे भाजी किती जरी असली ना ती थोडीशीच होते. आपण किती, मी एक जुडी आणलेली तर त्याची बघा केवढीशी भाजी झाली. आता मी त्यात टाकत आहे मीठ थोडंसं चवीनुसार आणि त्याचं पाणी रिलीज झालं की त्याच्यात टाकणार थोडंसं शेंगदाण्याचं कूट आणि झाली भाजी. खूप त्याला 5 मिनिट लागतात भाजी बनवायला. आणि मुगाची तुरीची डाळ टाकली तर मग त्याला शिजायला टाईम लागतं ना, तर थोडं टाईम जातं, तर मी 15-20 मिनटात होऊन जाते. तर आता मी किचन ओटा पूर्ण क्लीन करते. आता मला मळायचं आहे चपातीसाठी पीठ. तर भाजी रेडी, आता मी टाकले, भाजी झाली बारीक म्हणजे गळून गेलेली आहे. आता मी टाकणार आहे शेंगदाण्याचा कूट, असं मिक्स करून घेते शेंगदाण्याचं कूट. आता काय करेल, मग भाजी झाली की मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढेल आणि कढई घासायला ठेवणार आहे. आणि हे बाजू सगळं साफ करून आता मी काय पीठ मळलं आहे. आता मी करत आहे चपात्या घ्यायला तयारीतले. तर मी चपात्या पटापटा करून घेते, कारण की माझा पोरगा पण येतो आता 12:30ला. माझा छोटवाला किटू आहे ना, तो येतो 12:30ला, मला त्याला खाली घ्यायला पण जावं लागतं. तर काल काय झालं ना, मी अशीच घरात राहिले आणि 12:30 होऊन गेले आणि माझं किटू खाली आला. असं म्हणजे ते घाबरला ना, की माझी बिल्डिंगमधलीच एक बाई आहे, ती रोजची त्याच्या पोरीला पण घ्यायला त्याने त्याला घेतलं. तर एवढं तो येतच नव्हता त्यांच्याकडे ना, आई मम्मी आल्यावरच जाईल. त्यांनी घेतलं, व्हॅनवाल्यांना माहिती होतं हे रोज येतात म्हणून त्याला सोडलं. पण तो एवढं घाबरलेलं ना, बापरे, म्हणजे त्याला असं वाटतं मला कुणाकडे सोडलं. पण बरं आहे ना पोरांची सवय, की कुणाकडे नाही जात ते. नाही तर पोरं कसे करतात, घरी आलो की चला पटकन उतरा आणि घरी जा, तसं नाही आहे. तर आता माझ्या चपात्या झालेल्या आहेत. आता मी किचन ओटा पण साफ करून घेते, भांडी वगैरे घासून घेते. आणि हातोहात किचन साफ केलं ना, मग कामाचा कंटाळा पण येत. आपण चपात्या स्वयंपाक करून घ्यायचं आणि परत थोड्या वेळाने यायचं, किचन साफ करायचं, भांडी घासायची. त्यापेक्षा हातोहात केलं ना तर पटकन होतं, एका जागेचं पटकन काम आवरून घ्यायचं. तर आता मी किचन पण आवरून घेतले, भांडी पण घासलेत. व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी तुम्हाला काही भांड्या घासायचं दाखवलं नाही आहे. तर आता पूर्ण भांडी मी वगैरे घासून घेतलेली आहे. आता किचन ओटा पण साफ केला आहे. तर आता मी काय करेल, बेडरूममध्ये पण माझा बराच पसारा पडलेला आहे, अंथरूण वगैरे ते सगळं पडलेलं आहे. बेडशीट वगैरे पण सगळं आवरायचं आहे. तर असा छोटासा किचन ओटा आहे माझा. आता देवाची भांडी पण मला घासायची आहेत. मी मला आता दुसऱ्या ठेवलेले आहेत माझ्याकडे, डबल आहे, त्यामुळे मी ते काढते आणि हे ठेवते घासलेले, म्हणजे रोजचे घासते. एकदा घासले ठेवते आणि परत ते घासायला काढते, असं करते मी. आता मी आली आहे बेडरूममध्ये. आमचं काय बेडरूम मॉड्युलर नाही आहे, आम्ही काय बेडरूममध्ये काम केलं नाही आहे. कडप्प्याचं कपाट बनवलं आहे, त्याला प्लस अजून क्लोजिंग करायचं राहिलेलं आहे. तर अशीच पडदे लावलेले, ते घाण दिसतं ना. कसंही असं पण स्वतःचं घर असलं म्हणजे समाधान असतं. बापरे, आपण स्वतःच्या घरात कधीही काही करू शकतो. भाड्याने राहिलं म्हणजे लई तक असते जीवाला. असंच केलं, तसंच केलं, हेच फोडलं, तेच फोडलं, तुमच्या पोराने भिंतीवर लिहिलं, म्हणजे मी हातून बरंच ह्याच्यातून निघालेली आहे. म्हणजे भाड्याने राहणं म्हणजे त्यांना असं वाटते की काही नाही घरमालक जो असतो तो, म्हणजे ते आपल्याला वागणूकच वेगळी देतात. तर मी ह्यांना बोलले, आपण काही करू पण स्वतःचं घर घेऊ, जेव्हा फिटेल तेव्हा फिटेल बोलले, पण छोटंसं का होईना पण आपल्याला स्वतःचं घर पाहिजे म्हणलं मी. तर आम्ही घेतलेला आहे फ्लॅट. तर फ्लॅट आहे जसा भेटला आहे तसा त्याच्यात समाधान आहे. असं काही नाही की दुसऱ्याचं छान आहे आपलं वाईट आहे, असं काही नाही. स्वतःचं घर म्हणजे स्वतःचंच असतं, तो कसंही असो का. भाड्याने राहण्यापेक्षा छोटा का मोठा होणं पण स्वतःचं पाहिजे. तर आता मी आता सुकलेले कपडे काढलेत, आता मी ते घडी करून ठेवते. आताच ठेवले ना की पटकन होऊन जातात ना, त्यामुळे मी काय करते, काढले की लगेच घडी करून ठेवते आणि परत ते सुकवलेले मग धुवून टाकलेले सुकवते. कारण की असं पसारा ठेवला ना की मग तो पसाराच होत राहतो. मग ते नंतरचं म्हणलं की नंतरच होऊन जातं, मग ते होतच नाही. मग ते नंतर काय मग जास्त होतं ना, मग कंटाळा येतो. त्यापेक्षा लगेच्या लगे केलं ना मग पटकन होऊन जातं. त्यामुळे मी लगेच काय कपडे धुतले, सुकवायला घेतले की ते आधी काढते, घडी करून ठेवते आणि नंतर बाकीचे कपडे सुकवते. तर मैत्रिणींनो, तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघता ते प्लीज कमेंट करून सांगा. मी आहे बीड जिल्ह्याची, माजलगाव तालुक्यामध्ये माझं छोटंसं गाव आहे, पण मी राहते रायगड जिल्ह्यामध्ये. माझ्या मिस्टरांची ना इकडे नोकरी आहे म्हणून मी इकडे राहते. मला खूप असं नको वाटतं इथं राहायला, मला काही आवडत नाही. इथं कसं फिरायलाच
इथं फक्त फिरायला बरं वाटतं. कोकणात राहायचं म्हणजे लईच वेगळं आहे आणि इथं राहायलाच नाही आवडत मला तर. पण आता काय करणार, मजबुरी आहे म्हणून राहावं लागतं. तर आता माझं सगळं काम आवरलेलं. माझा दुसरा मुलगा पण आला आहे. आता ते बघत आहे TV. तर मी बोललं चला आज मशीनचं तरी काम करून घेऊ. तर मी ब्लाऊज शिवते. तरी मी घरी बसून 2-4 दिवसाचे ब्लाऊज शिवते. म्हणजे मी रोजचे 1000 रुपये कमवून घेते ह्याच्यातून, घरी बसल्या बसल्या पोरांना सांभाळून घरचं काम करून आपलं आपलं. आणि स्वतःवर निर्भर राहायला पाहिजे. किती नवऱ्याकडे प्रत्येक गोष्टीसाठी पैसे मागणार. तर मी माझं तेवढं खर्च काढून घेते. मला काही घ्यायचं असेल काय तर माझं निघून जातं ह्याच्यामध्ये. तर मी आता काय माझं सगळं काम आवरलं आहे. पोरं कसे TV बघतायत. आता शाळेतून आले, खाल्लं पिल्लं सगळं झालं आवरलं. तेव्हा आता मी काय करते, ब्लाऊज तर मी रात्रीच कट करून ठेवलेलं होतं. तर मी आता ते आवरलं, ब्लाऊज शिवून घेते. आणि मशी संध्याकाळचं काहीतरी 4 वाजलेले आहेत. तर 4 ते मी 5:30-6पर्यंत ब्लाऊज शिवून घेते. कधी मध्ये पोरं असलं घरात की उठावं पण लागतं ना, त्यामुळे काही एवढं काही फास्ट नाही होत. जसं होईल तसं मी हळूहळू ठेवत राहते. मग 5-6 झाले की पोरांना चहा नाश्ता काही द्यावं लागतं खायला वगैरे. ते पण असतं ना, की असं नाही की एकदा मशीनवर बसलं की उठायचंच नाही. घरात पोरं असलं की काय सगळंच बघावं लागतं ना. सगळ्यांचंच असतं. पोरं असलं की राडा असतो सगळ्याच्या घरात. तर माझे 2-2 आहेत. तर मला तर बघायला तर आता माझा ब्लाऊज शिवून रेडी झाला आहे. बघा कसा झाला आहे तो सांगा कमेंट करून. मी ह्याची शिलाई घेते 250 रुपये. मी जास्त नाही घेत, कारण की मी घरच्या घरी शिवते. मी असं विचार करते मला कुठं भाडा द्यायचं आहे वगैरे असं तसं. त्यामुळे बिल्डिंगमधल्या सगळ्याच ओळखीचे असतात ना, मैत्रिणी वगैरे असतात. मग त्यांच्याकडून जास्त घ्यायला पण मला नाही आवडत. त्यामुळे मी 250 रुपये घेते. डिझाईन वगैरे काही केलं तर ना, तर मी त्याचे एक्स्ट्रा पैसे घेते. मधलं लेस वगैरे काही आणलं ना, तर त्याचे पैसे तर एक्स्ट्रा घेणारच ना. आता माझा ब्लाऊज शिवून रेडी झाला आहे. आता मी सगळं मशीनवरचा पसारा आवरते, झाडू वगैरे मारते. आता बघते घडीवर किती 5:30-6 झालेले आहेत. तर आता मला झाडू मारून मग पोरांना चहा नाश्ता द्यायचा असतं. तर आता मी झाडू मारून सगळा कचरा क्लीन करून घेते. आणि मी फेकत नाही. मला ना तसे ते हे बनवायचे, ते बसायचे असतात ना लोड वगैरे, मी यूट्यूबवरच बघितलेलं. ते मला छान वाटलं त्याचे चिंध्या आणि मी माझे भरून ठेवते. तर असं माझा रोजचं रुटीन. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. ते मी ते पूर्ण साफसफाई करून घेते. असं कसं बिल्डिंगमध्ये काम चालू आहे ना, त्यामुळे सगळा आवाज असा येत आहे. त्यामुळे आता मी बी काही नाही करू शकत. फ्लॅटचं तर काय वेगळंच असतं. तर चला पुढच्या